मित्रांनो, OnePlusने काही दिवसांपूर्वीच दोन नवीन फोन लॉन्च केलेत. OnePlus Nord CE6 आणि CE6 Lite असे हे दोन फोन आहेत. हे दोन्ही फोन मिड रेंज सेगमेंटमध्ये आलेत. 20-22 हजारांच्या रेंजमध्ये एक आहे आणि 30 हजारांच्या रेंजमध्ये एक आहे. हे दोन्ही फोन कसे आहेत, त्यात काय काय फीचर्स मिळतात आणि सध्या फोनच्या किमती वाढलेल्या असताना फोनमधील फीचर्स आणि किंमत जस्टिफाय होते का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया मोठ्या फोन पासून. OnePlus Nord CE6. Nord CE5 चा हा उत्तराधिकारी आहे आणि 5 पेक्षा 6 ची किंमत तब्बल 5,000 जास्त आहे. यात काय काय मिळतं हे बघूया. Nord CE6 मध्ये 6.7 इंच मोठा AMOLED डिस्प्ले मिळतो, जो 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पीक ब्राईटनेस 3600 निट्स एवढी आहे, सो तुम्ही थेट उन्हात देखील हा फोन वापरला तरी डिस्प्ले अगदी क्लिअर दिसेल. बेझल्स आणखी पातळ केलेत, सो डिस्प्ले आणखी प्रीमियम फील देतो. शिवाय स्क्रीनला दिलेल्या Aqua Touch 2.0 टेक्नॉलॉजीमुळे पावसात किंवा ओल्या हाताने देखील तुम्ही फोन आरामात वापरू शकता. पावसात यासाठी म्हणलं कारण या फोनला IP69K रेटिंग मिळाली आहे, सो वॉटर अँड डस्ट प्रोटेक्शन बेस्ट आहे. शिवाय मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन मिळाल्यामुळे सेफ्टी आणखी चांगली झाली आहे. प्रोसेसर म्हणाल तर Qualcomm स्नॅपड्रॅगनचा 7S Gen 4 चिपसेट यात दिलाय. खरं तर Nord CE5 मध्ये असलेला स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 हा जास्त स्ट्रॉंग आणि स्टेबल प्रोसेसर होता, त्यामुळे तो बदलून नवा प्रोसेसर देणं काही टेक एक्सपर्ट्सना आवडलेलं नाहीये. मात्र OnePlusने नवीन फोनमध्ये एक खास टच रिफ्लेक्स चिप जोडली आहे. ही चिप खरं तर OnePlus 15 सारख्या फ्लॅगशिप फोनमध्ये वापरली जाते. या चिपमुळे फोनचा टच सॅम्पलिंग रेट 3200 हर्ट्झ पर्यंत जातो. गेमिंगच्या वेळी याचा भरपूर फायदा होतो. सोबतच गेमिंगसाठी या फोनमध्ये जायरोस्कोप आणि एक्स ॲक्सिस लिनियर मोटर ही दिली आहे. OnePlusने क्लेम केलाय की BGMI सारखे हेवी गेम्स देखील तुम्ही तब्बल 6 तासांपर्यंत अगदी सेम परफॉर्मन्स मध्ये खेळू शकता. बाकी LPDDR4X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज मिळत आहे. सॉफ्टवेअरचं म्हणाल तर Android 16 वर बेस्ड ऑक्सिजन OS मिळते. शिवाय OnePlusने 6 वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स प्रॉमिस केलेत, म्हणजे लॉंग टर्म यूज साठी परफेक्ट असा हा फोन आहे. बॅटरी हा या फोनचा सगळ्यात मोठा USP आहे, कारण यामध्ये तब्बल 8000 mAh बॅटरी मिळते. OnePlusचं म्हणणं आहे की हा फोन एका चार्जवर 2.5 दिवसांपेक्षा जास्त टिकू शकतो. आपल्याला दिवसभर टिकला तरी खूप झालं. सोबतच 80 वॉट सुपर वूक फास्ट चार्जर मिळतो, त्यामुळे बॅटरी मोठी असली तरी चार्जिंग फास्ट होते. गेमिंगसाठी बायपास चार्जिंग सपोर्ट आहे, यामुळे बॅटरीवर लोड येत नाही. सोबतच 27 वॉट रिव्हर्स वायर चार्जिंगचे फीचरही यात दिले. कॅमेऱ्याचं म्हणाल तर प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट आहे. स्टेबल व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी ड्युअल ॲक्सिस OIS पण यात दिलाय. सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा आहे. विशेष म्हणजे फ्रंट कॅमेरा देखील 4K रेकॉर्डिंग करतो, त्यामुळे कंटेंट क्रिएटर्ससाठी पण हा चांगला ऑप्शन आहे. बाकी भरपूर AI फीचर्स मिळतात. शिवाय Nord CE5 मधून काढून टाकलेला स्टिरिओ स्पीकर यात परत आलाय. Nord CE6 ची किंमत 30,000 रुपयांपासून सुरू होते. या किमतीत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट येतं. तसंच 33,000 रुपयांना 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट येतं. ब्लू, पर्ल आणि ब्लॅक असे 3 कलर ऑप्शन्स आहेत. सध्या लॉन्च ऑफर मध्ये 2,000 रुपयांची सूट मिळते. सो बेस मॉडेल तुम्हाला 28,000 मध्ये मिळून जाईल. आता बोलूया Nord CE6 Lite बद्दल. लाईट सिरीज जवळपास 2 वर्षांनी परत आली आहे. Nord CE5 चं लाईट व्हर्जन OnePlusने लॉन्च केलं नव्हतं. सध्या फोनच्या वाढलेल्या किमती पाहता लाईट सिरीज परत येणं ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. यामध्ये बजेट कमी असल्यामुळे अर्थातच AMOLED डिस्प्ले नाहीये, मात्र डिस्प्लेची साईज आणि रिफ्रेश रेट सेमच आहे. पीक ब्राईटनेस ही 1000 निट्स एवढीच आहे. Aqua Touch फीचर यातही दिलंय. प्रोसेसरचं म्हणाल तर यात MediaTekचा Dimensity 7400 Apex चिपसेट दिलाय. याचा AnTuTu स्कोर 1 मिलियन पेक्षा जास्त आहे, सो हा देखील एक चांगला प्रोसेसर आहे. सॉफ्टवेअर देखील याच्यामध्ये सेमच मिळतं. AI फीचर्स Nord CE6 प्रमाणेच मिळतात. सेफ्टीसाठी मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन दिलंय, मात्र IP रेटिंग कमी आहे. यामध्ये IP64 रेटिंग दिलंय. फिंगरप्रिंट सेन्सर ही साइड माउंटेड आहे, इन डिस्प्ले नाहीये. बॅटरीच्या बाबतीत फार जास्त फरक नाहीये. या फोनमध्ये 7000 mAh बॅटरी दिली आहे आणि चार्जिंग स्पीड मात्र 45 वॉट एवढाच दिलाय, CE6 पेक्षा निम्मा. बाकी गेमिंगसाठी बायपास चार्जिंगचे फीचर यातही दिलंय. कॅमेऱ्याच्या बाबतीत प्रायमरी कॅमेरा सेमच आहे, म्हणजे 50 मेगापिक्सेलचा आणि 4K रेकॉर्डिंग करणार आहे. सेल्फी कॅमेरा मात्र खूपच साधा, म्हणजे 8 मेगापिक्सेलचा दिलाय. पण सध्याच्या वाढलेल्या किमतींच्या मानाने ठीकच म्हणावे लागेल. बाकी एक गोष्ट यात चांगली आहे की मेमरी कार्ड स्लॉट मिळतोय, त्यामुळे फोनचं स्टोरेज तुम्ही 2 TB पर्यंत वाढवू शकता. किमतीचं म्हणाल तर CE6 Lite ची बेस प्राइस 21,000 रुपये. यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट येतं. 8GB 128GB व्हेरियंटसाठी 23,000 रुपये द्यावे लागतील. शिवाय 8GB 256GB असं एक व्हेरियंट आहे, जो 24,000 रुपयांमध्ये मिळतोय. लॉन्च ऑफरमध्ये 2,000 रुपये बँक डिस्काउंट मिळतोय. यानंतर बेस व्हेरियंट 19,000 रुपयांपर्यंत मिळू शकतो. हे दोन्ही फोन 12 मे पासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. Amazon आणि OnePlusच्या वेबसाईटवरून तुम्ही ते घेऊ शकता.
आता मुद्दा हा आहे की दोन्ही फोन व्हॅल्यू फॉर मनी आहेत का? तर सध्याच्या रॅमच्या वाढलेल्या किमती पाहता नॉर्ड CE6 हा प्रचंड व्हॅल्यू फॉर मनी फोन वाटतो, कारण 30,000मध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा, तगडी बॅटरी आणि चांगली IP रेटिंग असं सगळं मिळतं. या प्राइस रेंजमध्ये काही जुने फोन जास्त चांगले कॅमेरे देतात, पण त्यात लेटेस्ट सॉफ्टवेअर आणि 6 वर्षांचे अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. नॉर्ड CE6 लाईट बद्दल बोलायचं झालं तर त्यात बजेटच्या मानाने प्रोसेसर आणि बॅटरी मस्त आहे, पण बाकी फीचर्स थोडे ससो आहेत. 20-25 हजारांच्या रेंजमध्ये तुम्हाला आणखी चांगले फोन मिळू शकतात. अंडर 20K चा एक व्हिडिओ केला होता, तो एंड कार्डमध्ये देईल. बाकी हे दोन्ही फोन तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टेकभाजीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.